हार्दिक स्वागत करतो गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी आयोजित जिथे रायरेश्वर चषक 2025 आपण ही स्पर्धा पाहत आहोत। एक मानाची स्पर्धा भोर तालुक्यातील एक दमदार असं आयोजन गुरुदत्त कला क्रीडा प्रतिष्ठान धोंडेवाडी आयोजित असणारी ही स्पर्धा आज आपण पाहत आहोत। भोर तालुका आणि या तालुक्यामधील हे क्रिकेट आपण पाहतोय। पहिला सामना नुकताच संपला। कोणगाव या टीमने हा ही मॅच इथे कुसबी टीमने हा सामना इथे जिंकत असताना आपण पाहायला मिळाला। पहिल्या सामन्यामध्ये जिथे एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन नुकतंच पार पडत असताना आपण पाहत आहोत। एक मानाची स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना जी मात्र पाहायला मिळते। खरं तर या क्रिकेटने भरभरून निश्चित दिलंय। हल्लीच्या घडीला क्रिकेट हे नेहमीच वरच्या दर्जावरती पाहायला मिळते आणि भोर तालुक्याने मध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर क्रिकेटने आता मात्र काट टाकली आहे। एक दमदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय। प्रथम क्रमांक रोख रक्कम 51,000 रुपये एक व तथा या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा रायरेश्वर चषक देण्यात येईल। द्वितीय क्रमांक रोख रक्कम 41,000 रुपये व तथा मानाचा करंडक तृतीय क्रमांक रोख रक्कम 31,000 रुपये व मानाचा करंडक प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी सायकल तथा बेस्ट गोलंदाज अर्थात उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट बॅटर याच्यासाठी देखील एक चांगली संकल्पना अर्थात उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज तथा क्षेत्ररक्षकासाठी शूज आणि बॅटरसाठी बॅट या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे। या सर्वांचं हार्दिक स्वागत। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आज रविवारचा दिवस आणि आज रामनवमी। तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक अशा शुभेच्छा। या सेकंड मॅच कडे आपण बघतो आहोत। कर्नावड या टीमने इथे टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतला आहे। या मॅच मध्ये क्षेत्ररक्षणाचा आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत। बाजारवाडी टीम मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात। कर्नावड टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत आहे। बाजारवाडी टीमच्या कॅप्टन आम्ही लक्ष वेधू। आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत येणं बंधनकारक राहील। आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येऊ द्या। बाजारवाडी टीम आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत येणं बंधनकारक राहील। आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत। हे भूमिपुत्र क्रीडांगण कोपरखेरणे नवी मुंबई। खरं तर या मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण हे मैदान जिथे प्रत्येकालाच खेळावं असं वाटतं। कालचा दिवस हा महत्त्वाचा राहिला। कालच्या दिवशी मात्र सोमेश्वरवाडी ही टीम पुढे येत असताना पाहायला मिळाली होती। कालचा दिवस अर्थात गजानन मांढरे आणि सतीश सनस यांनी अक्षरशः गाजवत असताना आपण पाहायला मिळाले। सतीश सनस एक खरं तर एक 3 डायमेन्शन प्लेयर आहे, ज्याला एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून देखील आपण पाहतो। बी ग्रुप मधून आपण पाहिलं तर आसरेबाई टीम देखील पुढे येत असताना पाहायला मिळाली। पंच मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतील। या मॅच साठी दोन्ही ऑफिशियल्स मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत। खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून विद्युत नाकमा अशोक पवार आणि अगदी परवाच्या दिवसापासून किंवा 2 ते 3 दिवसापासून एक व्हिडिओ जास्तीची व्हायरल होते ती गोटे अंपायर यांची। कारण आज त्यांना आपण इथे येत असताना पाहणार आहात। या स्पर्धेच्या माध्यमातून शंकर धोत्रे अर्थात गोटे अंपायर त्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे। अर्थात त्यांच्या पुत्रासमवेत त्यांनी बनवलेली एक व्हिडिओ जास्तीची व्हायरल झाली। ती अर्थातच मी येतोय रायरेश्वर चषक 2025 मध्ये। या पुन्हा एकदा स्वागत करूयात। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। चला जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका। अक्षय आणि त्याच्या साथीला अंकुशला आपण मैदानावरती पाहतोय। साहिल पहिलं षटक आता होतं। संघ म्हणून कर्नावड टीमची ओळख आहे। थँक्यू व्हेरी मच। लक्ष वेधेल मी दोन्ही संघाला की आपल्याला 20 मिनिटाचा अवधी असेल आणि या
टाइम लिमिट्समध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचे आहेत. 10 वाजून 11 मिनिटं झाल्यात. या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आदरणीय महेशदादा पाटील साहेब यांचीही उपस्थिती आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला 20 मिनिटाचा अवधी आहे. पहिला बॉल साहिल गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. पहिला चेंडू पडेल. पहिला बॉल खोलात टाकला, डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफचा, वेगाने चेंडूवरती येतोय. कलेक्शन खराब, फेकी चांगली झाली होती. इथे किक सिंगल, एक चिकी सिंगल अर्जित होत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उजव्या बाजूला एक प्रेक्षक उभा आहे, किंवा अतिरिक्त खेळाडू आहे. दादा, आपण कृपया मैदानाच्या बाहेर किंवा खाली बसा, कारण तुम्ही 12वे खेळाडू नाही तर 11वे वाटतं. सेम ड्रेस कोडचा आहे, जर्सी सेम आहे, आणि या कारणास्तव बॅटरला नाही कधी वेळेला अनेक वेळेला संभ्रमामध्ये पडतो बॅटर की एखादा एक्स्ट्रा प्लेअर अतिरिक्त मैदानावरती आहे की काय. पुढचा बॉल अंकुश खोलात टाकला, इनसाइड आउट केलेत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल इथे कंप्लीट होतीये. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. वेगाने धावतात दोन्ही बॅटरची, त्याची चपळा आणि हरणाचा वेग चढू काय धारण केलाय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट निश्चितच पाहायला मिळणार, कारण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. अंकुशच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इनसाइड आउट, व्हेरी फर्स्ट बॉल त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिला. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे 3 आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज निश्चितच होईल. यावेळेचा बॉल कमी गतीने टाकला, शरीरापासून दूर ठेवला. जाणीवपूर्वक ही गोलंदाजी होणं गरजेचं राहतं. किंवा गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने कोण बदलणं, दृष्टिकोन तोच ठेवणं, एक कॉरिडॉर मेंटेन करणं, ही बाब फार चर्चेची विषय राहते. कारण गोलंदाजाकडे गोलंदाजीतले संपूर्ण आयुध असणं ही आवश्यक असतं. ते सर्व काय पाहायला मिळालं साहिलच्या नावावरती. बॅकफुटला आलाय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. कमालीची गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून होतीये. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्ही लगातारचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे हाताळता, कारण काहीशे चेंडू तुमच्याकडे असतात आणि त्या चेंडू हाताळत असताना खऱ्या अर्थानं आपण प्रतिस्पर्ध्याला जखडून ठेवणं, रोखणं, ही बाब खरं तर क्रिकेटची ई आणि ती ही नियपर्यंत गिरवणं या प्रकारचीच राहते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते साहिलच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा शरीरापासून दूर केले, आतली कडा घेतली, शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. केवळ एक सिंगल, जास्तीच्या सिंगल इथे येत असताना पाहायला मिळाल्यात. बॅटिंग करत असताना बादरवाडी टीम कडून एकंदरीत एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एवढे सिंगल नसतात तेवढ्या सिंगल या मॅच मध्ये अद्याप पाहायला मिळाल्यात. मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. चौकार षटकार कधी येतील हे पाहणंही अभिप्रेत राहील. खरं तर प्रत्येकाला अपेक्षा असते की मोठे स्ट्रोक पाहायला मिळावे. पुढचा बॉल शफल झाले, ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा. आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोरकार्डवरती 5 आहेत विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बादरवाडी टीम पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा त्या 5ला विदाउट लॉस. वेलकम अप आफ्टर शॉर्ट डीजे ब्रेक. भोर तालुक्याच्या मानाची स्पर्धा रायरेश्वर चषक 2025 आपण पाहतोय. क्रिकेटचा महाकुंभमेळा, क्रिकेटच्या मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन गेले पहिल्या पर्वामध्ये त्यांनी जपलंय आणि दुसऱ्या पर्वामध्ये देखील आपण पाहतोय. हे दुसरं पर्व आहे. दुसरं पर्व आणि या धोंडेवाडीकर सर्व असं म्हणत असताना आपण ही स्पर्धा पुन्हा एकदा गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडीच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. आघाडीचे बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये अक्षयला आपण पाहतोय स्ट्राईक रेंजवरती. दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झाला. यावेळेचा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न,
सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. गेट 1/1 फ्रीची जणू काय ऑफरच मैदानाच्या आतमध्ये होती, ती स्वीकारली आहे. चांगल्या दर्जाचं रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळालं. ओम साई MTCच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण या स्पर्धेचं पाहतोय. एक दर्जेदार क्लीन अँड नीट टेलिकास्टच्या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अनेक मोठ्या स्पर्धा कव्हर करत असताना ओम साई MTCला आपण पाहिलंय. बॅकफुटला ऑन साइडला पुल केलाय, चेंडूला गुल केलाय, सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. या ठिकाणी गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर तेजस धुंडे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक लागले. थँक्यू. तेजसजी धोंडे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी. गोलंदाजी मार्क वरती आपण दुसरं षटक हाताळण्यासाठी सिद्धेशला पाहत आहोत. सिद्धेश अगदी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्यांनी या बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट आलेला हा षटकार कुठे ना कुठेतरी एक चिंतेची बाब राहील. एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला बॅकफुटला आल्यानंतर हा पॉम्प पुल केला. पुढचा चेंडू अक्षयसाठी. याही वेळेला आणखीन एक धमाका. वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. मोटू पतलू आज मला वाटतं गोटे अंपायरला चांगली टक्कर देणार आहे. मोटूने काय डान्स केलाय. आज टक्कर होईल बराबरीची. लोअर फुल टॉस थेट यशांचा हवेत. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज होतोय पहिला अक्षय. बॅक टू द पॅव्हेलियन. धावांची 14 धावांची एक वादळी खेळ साकारत असताना अक्षय इथे बाद झाला. संघाची धावसंख्या स्थिरावली होती 19. 19 ऑन दी बोर्ड. जगात लय भारी 19 फेब्रुवारी 19 जावा त्या फलकावरती आपण पाहत आहोत. चांगली महत्वाची विकेट इथे प्राप्त केली आहे. मोटू आणि पटलूने अगदी रिसीव्ह करण्यासाठी 30th सर्कल पर्यंत ते दोघेही गेले. कारण बॅटर इथे अक्षय बाद होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रवीण याला आपण मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. भोर तालुक्याच्या मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा रायरेश्वर चषक 2025 दुसरं पर्व आणि एक दर्जेदार दमदार दिमागदार असं आयोजन आपण या स्पर्धेचं पाहत आहोत. प्रशस्त असं क्रीडांगण आणि अगदी भव्य दिव्य अशी ही आखीव आणि रेखीव संकल्पना असणारी स्पर्धा. पुढचा बॉल अगदी आपण पाहतोय थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. नवयुग करंडी आणि आंबेघर नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचं. पुढील सूचना येईपर्यंत आपण दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. नवयुग करंदी आणि त्याच्या अगेन्स्ट आंबेघर दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. अराउंड विकेटने लोअर फुल टॉस पुन्हा एकदा होता. मोठा स्ट्रोक होऊ शकलेला नाही आहे. सिंगल तर निश्चित मिळते. एकेरी धाव आली आहे. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट. धावांसाठीची धावांसाठीची जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 21. 21 लॉस ऑफ 1 विकेट.
21ला 1 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. बाजारवाडी टीम चांगल्या दर्जाची बॅटिंग करते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे पाहायला मिळाल्यात त्या 21 2 षटक संपलेत, 1 फलंदाज बाद. या गोष्टीकडे आम्ही लक्ष वेधतो. 2 षटकांसाठी चांगल्या दर्जाची बॅटिंग होती, कारण आपण पाहिले 21 धावा, 10.50चा करंट रन रेट, रन्स येतील या ती मात्र शंका नाही आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये गोलंदाजी मार्क वरती किरणला आपण पाहतो दाखल होत असताना. आघाडीचा बॅटर अजूनही जिथे अंकुश मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑन साइडला खेळत हलक्या हाताने डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. डीप मिड विकेटला सिंगल मिळते, डबल साठी पलटले. सेकंड रन. रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो आणि रिक्स घेतली, रिवॉर्ड देखील चांगला मिळालाय. फर्स्ट रन वेगाने कंप्लीट केली, सेकंड देखील त्याच वेगाने इथे कंप्लीट होतीये. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने 23 बनल्यात. 23 ऑन दी बोर्ड, 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाचं कामकाज मैदानावरती निश्चित होईल, कारण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणारा बॅटर अंकुश मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. 2 चेंडू त्याच्या अगेन्स्ट निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळालेत. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिलं जिथे 23 बनलेलं पाहायला मिळाल्यात. अगदी एक चांगल्या दर्जाचं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क जिथे मात्र आज आपण ओम साई एमटीसीच्या माध्यमातून पाहत आहोत. चहूबाजूला सीमारेषा, प्रशस्त असं क्रीडांगण, परंतु सुशोभीकरण एक चांगल्या दर्जाचं करण्यात आलंय. एक ग्रीन कलरची थीम या स्पर्धेच्या माध्यमातून वापरण्यात आली आहे. ब्लॅक अँड फ्लोरोसेंट ग्रीन जी मात्र थीम या स्पर्धेच्या माध्यमातून वापरण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर प्रखर उन्हामध्येही अगदी फार दुरूनही फ्लोरोसेंट ग्रीन हा कलर जो आहे तो नेहमी उठून दिसतो आणि एक चांगली थीम आपण चहूबाजूला पाहत आहोत. संघाची धावसंख्या आहे ती एकेरीच्या मदतीने 24. या षटकामध्ये किरणने धावा थांबवल्यात. बॅकफुटला आल्या, पुन्हा एकदा यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. कॉट बिहाइंडची अपील इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय 38 सर्कल मध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, अगदी एक्स्ट्रा कव्हर देण्यात करण्यात आलाय आणि 38 सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने हॅमर केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, सिंगल मिळेल. फेकी अगदी योग्य एंडला झाली होती, परंतु कलेक्शन खराब. यष्टिरक्षक पाठीमागे उभा राहिला, दूर राहिला आणि याचंच कारण की काय 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना बाजारवाडी टीम. कर्णावर टीमला इथे विकेट हव्यात. संघाचे साथीदार म्हणत असतील की याची दान देगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा. विकेट घेणंच गरजेचं राहील धावा थांबवण्यासाठी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. थेट यष्टिरक्षकाचा वेट. डॉट बॉल येतात, ही बाब जमेची राहिली आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या हातामध्ये विकेट जास्तीचा बाकी आहेत. कदाचित जर का मोठे फटके खेळण्याचे झाले तर रिक्स ते घेऊ शकतात. ज्याच्याकडे विकेट जास्त त्याच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता जास्त. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. कोपर खेळण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती गेली आहे, असाच काहीसा प्रकार आणि प्रताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 ऑन दी बोर्ड. रन्स येत आहेत. या नवी मुंबईच्या मानाचा बिंदू अर्थात कोपर खेळण्याचं हे भूमिपुत्र क्रीडांगण. ऑन साइडला खेळायला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. पुन्हा एकदा सिंगल मिळते. दुहेरी साडी पलटलेत. होय, इथे मात्र दिवसा ढवळ्या धावांची चोरी करण्याचा प्रयत्न, परंतु पकडले गेलेत. फलंदाज होईल बाद.
चला नेक्स्ट मॅच नवयुग करंडी आणि आंबेकर दोन्ही टीमचे कॅप्टन या. मला वाटतं जसा गोटे अंपायर येईल ना या दोन्ही मोठे आणि पत्तूला बांधून ठेवावं लागेल, नाहीतर मार्केट त्याचं एक हातील. स्कोर कार्ड वरती रन्स आल्यात त्या 28-28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. दुपारच्या तप्त उन्हामध्ये देखील शंकर धोत्रे अर्थात गोटे अंपायर यांना तुम्ही नृत्य करत असताना पाहणार आहात. स्कोर कार्ड वरती धावा केवळ स्थिरावलेली धावसंख्या आहे, कारण या षटकामध्ये किरणने चांगली गोलंदाजी केली. त्याच्याकडे कमालीची प्रतिभा पाहायला मिळाली. अचूकतेने गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळाला. काही चेंडू उजव्या सीच्या बाहेर, काही यष्टांवरती, काही पाठीमागे, हे त्याचं वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहिलं ना तर अक्षरशः फलंदाजांची भंभेरी त्याने उडवली. स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावली आहे. धावफलकावरती आहेत त्या अर्थात 28. 2 फलंदाज झालेत बाद. नवीन बॅटर आकाश येतोय गोलंदाजी मार्क वरती. अंकुश ऑन स्ट्राईक. आघाडीला आलेला बॅटर अजूनही अभिप्रेत राहील. त्याच्या बॅटमधून कधी चौकार आणि षटकार येतील. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेरचा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. बॅट आणि बॉल मध्ये अंकुशच्या चांगलं सोशल डिस्टन्सिंग इथे मेंटेन झालं. कोविड गेला परंतु हा शब्द कदापि आयुष्यभर न विसरण्यासारखा राहिला. सोशल डिस्टन्सिंग बॅट आणि बॉल मध्येही तसंच पाहायला मिळालं. अंतर चांगलं ठेवलंय. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेरचा बॅटची आतली कडा थेट यष्टिरक्षकाचा वेध. धावा आलेला नाही आहेत. अंकुश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आघाडीला तो आलाय. एकंदरीत आपण त्याच्या बॅटिंगचा खेळ पाहिला तर त्याने बॉल फेस केलेत. जिथे आपण पाहिलं 8 बॉल मध्ये 5 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. 8 बॉल 5 न शोभणारं कार्य. उजव्या सीच्या बाहेर स्क्वेअर कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. क्विक सिंगल इथे येत असताना पाहायला मिळते आहे. 9 चेंडूमध्ये केवळ 6 धावा. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुमच्याकडे 24 बॉल आहेत पद्धतीमध्ये या स्वरूपाच्या खेळाला अशोभनीय असं कार्य म्हणता येईल. 29 बनला. तिथूनही फाईट होईल. येणारे काही चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. फटके येतील का विशेष. आकाश उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू दिशाहीन राहील. पंचांनी अगदी जणू काही शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव येत असताना संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने देते. 30 बनल्यात. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेल्या आहेत. 30ला 2. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर बाची आतली कडा स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. या इनिंग मध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. जिथे अक्षय बाद झाला ती बाब पथ्यावरती पडली. प्रतिस्पर्धी संघ अर्थात मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्नावल टीम खरं तर आनंद उत्सव जणू काय साजरा केला होता. अक्षय बाद झाल्यानंतर त्याने 2 षटकार ठोकले होते. एकही चौकार अद्याप आलेला नाही आहे या इनिंग मध्ये. षटकार तर 2 पाहायला मिळाले. आघाडीचा बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये जणू काय लेजिम खेळतोय. खोलातला चेंडू होता. ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. दुहेरी रन्स आली आहे. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि 3rd रन घेत असताना विकेट सॅक्रिफाईस करेल अंकुश. तोही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती अर्थात 33. 33ला 3रा बाद. कलागड प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश मामा धोंडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पण हार्दिक स्वागत करूयात. रावडी गावचे सामाजिक कार्यकर्ते उत्तम पवार त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सन्माननीय धोंडेवाडीचे ग्रामस्थ रोहिदासदादा शिरगावकर त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. आणि खास माकोशी संघ आईज रणीमाता माकोशी संघ हा देखील या ठिकाणी आलाय. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. राजेंद्रजी पालवे आपलं देखील सहर्ष स्वागत. थँक्यू व्हेरी मच. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. पुन्हा एकदा इथे यष्टिरक्षकाची मदत मिळाली आहे. धावा मिळतील. बॅटला ब्रश झाल्यानंतर हा येतोय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप
शेवटच्या बॉलवरती आला हा चौकार. संघाची धावसंख्या या चौकाराच्या बरोबरीने वेगाने पुढे सरकते. 37 बनल्यात. यानंतर सर मॅचेसमध्ये थोडंसं परिवर्तन होईल. यानंतर विनर आपण घेणार आहोत. कुसुंबी संघ कोंडगावला अरुण या ठिकाणी सेकंड राऊंडमध्ये गेलाय आणि आता बाजारवाडी आणि कर्नावळमध्ये जो संघ जिंकेल ना तो नेक्स्ट मॅच खेळेल. खरं तर रायरेश्वर चषक हे नक्की रायरेश्वर नाव का दिलं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी अगदी 4 एप्रिल रोजी 1645मध्ये रायरेश्वर किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. तो दिवस कालचा होता आणि तो आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत क्रिकेटच्या माध्यमातून. या रायरेश्वर खोऱ्यातले तरुण या ठिकाणी एकत्रित येऊन क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन केलं आहे. या ठिकाणी गुरुदत्त कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य प्रकाश मामा धोंडे या ठिकाणी आलेले आहेत. प्रकाश मामांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी मुंबई पोलीस सुनील बापू धोंडे यांना विनंती करतो, बापू आपल्या शुभ हस्ते प्रकाश मामांचा शुभ सन्मान करा. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण त्याचा सन्मान करत आहोत. गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी आयोजित रायरेश्वर चषकामध्ये धोंडेवाडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश मामा धोंडे यांचा शुभ सन्मान आपण करतोय. त्याचबरोबर धोंडेवाडी गावचे समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते रोहिदास बापू शिरगावकर यांचा देखील आपण शुभ सन्मान करत आहोत. त्यांना देखील विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रावडी गावचे समाजसेवक सन्मान्य उत्तमजी पवार आपणास देखील विनंती आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान प्रतिष्ठाच्या वतीने होतोय. आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी मंडळाचे उपाध्यक्ष गणपत मामा धोंडे यांना विनंती करतो, गणपत मामांच्या शुभ हस्ते आपण उत्तम पवार यांचा सन्मान करूयात. खरं तर गणपत मामा तुमचं देखील कौतुक आहे, कारण काल देखील तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती आणि खूप चांगलं सहकार्य तुमच्या तरुणांना असतं. सन्मान्य राजेंद्रजी पालवे यांचा देखील शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. राजेंद्रजी पालवे साहेब आपणास देखील विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. त्याचबरोबर माकुशी संघ सर्व संघ या सर्व माकुशी संघाचा आपण सन्मान करूयात. सर्व या नमस्कार दादा आपण या, तुपे साहेब आपण या, सर्वांना विनंती आहे. माकुशी संघाचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय, त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खास गावावरून हा संघ पुण्यावरून हा संघ खेळण्यासाठी आलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. चला क्षेत्ररक्षणासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हवा. चला त्वरित, कारण पूर्वार्धाचा खेळ संपला. बाजारवाडी टीम चला त्वरित. चला त्वरित क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हव्यात, कारण एका लाईनअप मध्ये या शिस्त या स्पर्धेची आपण पाहत आहोत. बाळगत असताना खेळाडूंचं तर खऱ्या अर्थानं कौतुक व्हायला हवं. आघाडीची जोडी चला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सचिन आणि किरणला पाहत आहोत. खरं तर पुणे जिल्ह्यातील भोर तालुका म्हटलं तर सातारा आणि अगदी आपण पाहिलं तर साताऱ्याच्या बॉर्डरवरती असणारा तालुका म्हणून पाहिलं जातं. काही वेळेला भोर तालुक्यातील मान्यवर नेहमीच आपण पाहिलं तर नागरिक नेहमी कधी साताऱ्यामध्ये ये जा करत असतात, कारण अगदी जवळचा तालुका म्हणून पाहिलं जातं. परंतु या पुणे जिल्ह्याला बिलॉंग करणारा आणि पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका भोर तालुका आणि त्याच्या मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी आयोजित रायरेश्वर चषक 2025 आपण पाहतो. दुसरं पर्व आणि आज धोंडेवाडीकर सर्व असं म्हणत असताना ही स्पर्धा पुढे आली आहे. चला क्षेत्ररक्षण साधून घ्या मित्रांनो, कृपया थोडंसं सहकार्य करा, कारण जास्तीचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि तेही 4-4 षटकांचे होणं गरजेचं राहतील. याकडे लक्ष वेधूयात. आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल झाले. 38 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते.
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी राहील कोणाची वेळ, कारण येणारे चेंडू आहेत ते 24 बॉल मध्ये विजयासाठी लक्ष ठेवण्यात आलं. या सामन्यामध्ये ते 38 किरण आणि सचिन गोलंदाजी मार्कमध्ये यश दाखवत असताना पाहायला मिळतोय. 38 मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पहा, जिथे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट टप फाईन लेग 38 सर्कल मध्ये आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, मिड ऑफ तैनात करण्यात आला. ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला बोलावण्यात आला एक क्षेत्ररक्षक, जिथे 38 सर्कलच्या बाहेर एक डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या शेजारी एक क्षेत्ररक्षक आहे. एक लॉंग ऑफ तैनात करण्यात आला. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईन वरती. चला थोडीशी घाई व्हायला हवी, तिरंगाई नको या मॅच मध्ये, या लक्ष वेधूयात. 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला 38 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. सामन्याला सुरुवात. यश गोलंदाजी मार्कमध्ये, स्ट्राईक एंड वरती बॅटर किरणला आपण पाहतोय. किरणने या सामन्यामध्ये एक षटक देखील हाताळलेलं पाहायला मिळालं होतं, कारण त्याने कमालीची प्रतिभा या खेळाडूकडे आहे. त्याच्या गोलंदाजीच्या व्यतिरिक्त चेंडूशी जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॅटने आपल्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा किरण स्ट्राईक एंड वरती आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल उत्तरार्ध. पहिला चेंडू डावी एसी सोडून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. एक्स्ट्राने सुरुवात झाली या मॅचची, या इनिंगची, या सत्राची. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती 1 येते. 38चा पाठलाग करायचा आहे. आपल्याकडे जिथे धावांचं बँक बॅलन्स पाहूनच मैदानाच्या आतमध्ये त्या दर्जाचा खेळ करावा लागेल. पुढचा बॉल अराउंड विकेटने गोलंदाज. याही वेळेला दिशाहीन चेंडू राहिला. वारंवार लगातारचे 2 चेंडू इथे अवांतर स्वरूपाचे आल्यात. पंचांकडे पाहिलं ना तर टायटॅनिकच्या पोज मध्ये त्यांनी सांगितलं व्हाईट बॉल आहे. अवांतर धावा येत असताना 2 पाहायला मिळाल्यात. सध्या त्या घडीला एक्सरसाइज करण्याची मुभा दिली आहे ती गोलंदाजी यशने पंचानं. अतिरिक्त धावा येत असताना जिथे 2. पुढचा बॉल यश ओव्हर द विकेटने आला. या वेळेला उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला. आता मात्र तो सुवर्ण मध्ये सापडला गोलंदाजाला, कारण गोलंदाजी करत असताना वेग असून चालत नाही. तुमचा टप्पा हा फार महत्वाचा राहतो. क्रिकेटमध्ये ॲक्युरेसी फार महत्वाची असते आणि ती ॲक्युरेसी इथे पाहायला मिळते. गुडलँड स्पॉटवरती हाताळला होता कमी गतीने आणि तो खाली राहिला. पुढचा बॉल बॅकअप द लाईन टाकला. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडू अवांतर स्वरूपाचा आहे. तो अतिरिक्त धाव. या एक्स्ट्रा धावा ज्या आहेत ना त्या कुठे ना कुठेतरी थांबाव्या लागतील, कारण आमदनी 98 आणि खर्चा रुपया, चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला होऊ नये याकडे देखील लक्ष असणं आवश्यक राहील. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेने केलाय. इनफिल्डला भेटलेत लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोचले चेंडूवरती. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या. तर 2 तिहेरीचा प्रयत्न. तिसरी देखील कंप्लीट. 3 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदारते 6 बनल्यात. 3 अवांतर 3 पळून पूर्ण करण्यात आल्यात. किरण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 2 बॉल 3 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात. जर्सी नंबर 18 मैदानाच्या आतमध्ये किरणला आपण पाहतोय. त्याच्या साथीला जर्सी नंबर 10. हे दोन्ही नंबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या साठी नेहमीच आपण पाहिलं तर जास्तीचे महत्वाचे राहिले. विराट कोहलीचा जर्सी नंबर 18, सचिन तेंडुलकरचा जर्सी नंबर 10. अगदी शार्दुल ठाकूरच्याही आयुष्यामध्ये जर्सी नंबर 10 हा लकीएस्ट राहिला होता, परंतु बीसीसीआयने सचिन तेंडुलकर रिटायर्ड झाल्यानंतर त्या नंबरला रिटायर्ड केलं होतं. यावेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक होते. चुकी झालीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. मदतीने 10 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला केलेत. चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार होत ऑन साइडला सीमारेषेच्या नजदीक निघालाय. 2 धावा पुन्हा एकदा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत.
दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत. अगदी सुसाट निघाले ही गाडी, वेगाने या धावसंख्येचा पाठलाग करण्यात येतोय. खरं तर सचिन चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झालेली नाही आहे अद्याप. रन्स आल्यात, खर्चिक साबित राहिला गोलंदाज. महागडा ठरला 10 धावा, 12 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, कॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी. तद्वर मात्र 2 धावा इथून पुढे कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. प्रत्येक बॉलवरती रन्स आल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या आता मात्र झपाट्याने पुढे सरकते आहे. सदू काही वंदे भारत एक्सप्रेसच आहे, तिला कोणताही थांबा नाही आहे, कोणते सिग्नल पाहायला मिळालेले नाही आहेत आणि ते जुमानले देखील नाहीत. कारण मैदानाच्या आतमध्ये सचिन बॅटिंग करतोय. एक सचिन आणि तदनंतर प्रत्येकाच्या घराघरामध्ये सचिन. सचिन तेंडुलकर नंतर आपण प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा गावामध्ये एक तरी सचिन पाहिला. त्यापैकी एक सचिन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 14 बनल्यात. यावेळेचा बॉल कॉट बिहाइंडची अपील उचलून धरली आहे. फर्स्ट विकेट, फलंदाज क्रमांक पहिला सचिन डिपाच. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मोठूपटूला पाहत होता, परंतु थोड्याच वेळामध्ये तुमच्या तोडीस तोड असा व्यक्ती आयोजकांनी बोलवलाय. थांबा जरा. स्कोर कार्डवरती धावा त्या 14. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षयला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू इथून राहिले ते 18 बॉलमध्ये. विजयासाठी आवश्यकता आहे ती 24 धावसंख्येची. अठरा चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अजूनही 18 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाजी मार्कवरती अक्षय दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने सामन्याला सुरुवात. पुढचा बॉल लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्याच्या मस्तकावरती दिली दर्शक. या फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळाल्यात अर्धा डझन. षटकार. आता मात्र किरणच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल उजव्यासीच्या बाहेर, जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. टॉप बॉल आलाय. परिवर्तन या बॉलमध्ये निश्चितच पाहायला मिळालं. व्हेरिएशन चांगलं राहिलं होतं. टॉट बॉल आला. संघाची धावसंख्या 20. तिथे 38चा पाठलाग चालू. अजूनही आपण पाहिलं 18 ची आवश्यकता राहिली येणाऱ्या 16 बॉलमध्ये. उजव्यासीच्या बाहेर कॉट बिहाइंडची अपील करण्यात येते की काय झेल निसटलाय. लॉंग स्टॉपला चेंडू मात्र नॉन स्टॉप. सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा आला हा चौकार. घेतली होती. यष्टिरक्षकाने चुकी केली, झेल झाला नाही. जीवदान क्रिकेटमध्ये फारशी हानिकारक राहतात, त्याचा प्रत्यय आणि प्रचिती निश्चित पाहायला मिळेल. 24 बनल्यात. अर्थात या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचत असताना दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आणि जणू काय धावांचा सेलच मैदानाच्या आतमध्ये लागलाय. कमी गतीचा लपेटला. गॅप मोठा. होणार नाही धावांचा तोठा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. टीम चला अवेलेबल होऊ द्यात. कॅप्टन कुसबी टीम, आम्ही आपलं लक्ष वेधतो. विनर्स वर्सेस विनर ही मॅच होणार आहे. मागील मॅचचे विजेते आणि या सामन्यातील विजेते.
उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक तिथेही अवेलेबल नाही आहे. जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट येतोय आणखीन एक चौकार. तेरा बॉल आणि केवळ 6ची आवश्यकता आहे. कदाचित या बॉलवरती मॅच संपवण्याचा प्रयत्न करेल किरण. 13 बॉल आणि 6ची गरज. कोलात टाकलेला बॉल जिथे मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. ज्या वेळेला चांगले स्ट्रोक येतात ना त्यावेळेला बॅटरला नेहमी दुर्बुद्धी सुचतेच. असंच काहीतरी घडलं इथे. हा डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 वरती एक बॅटिंग झंझावाती खेळ साकारतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे 21 धावसंख्येवरती किरण नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 32. एक फलंदाज बाद. या ठिकाणी आपण कोंडगावचे कर्णधार आणि एक उत्कृष्ट गोलंदाज भोर प्रीमियर लीग भोर चॅम्पियन ट्रॉफी ज्यांनी बऱ्याचदा गाजवले विजेता देखील ठरलेत राजू दिघे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. राजू यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी तेजस दत्ता धोंडे यांना विनंती करतो तेजसच्या शुभ हस्ते आपण राजूचा सन्मान करूयात. या राजू आपण पुढे या. खूप चांगले खेळाडू आहेत, खूप चांगले उत्कृष्ट गोलंदाज आहेत. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा ते आयकॉन म्हणून खेळलेले आहेत आणि तेजसच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी राजू यांचा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय रवींद्रजी सनस यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. करंदी गावचे खेळाडू. थँक्यू सर. सहाची आवश्यकता होती. समोरच्या दिशेने केलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फ्री होम डिलिव्हरी स्विगी आणि झोमॅटो पेक्षा जास्त वेगाने. फलंदाज बाद. लाख 5ची आवश्यकता. अंकुश बॅटने तितकासा प्रभावशाली कामगिरी करू शकलेला नाही आहे, परंतु बॉलने चांगली जुगलबंदी तो करतो आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. खोलात टाकलेला बॉल कव्हर्सला केले क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी चेंडूशी झुंज देत आहेत. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. दुहेरीचा प्रयत्न इथून अगदी योग्यरित्या होत असताना पाहायला मिळालाय आणि दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल, जिथे 35 बनल्या. 3ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. केवळ औपचारिकता म्हणता येईल, कारण इथून पुढे आपण पाहिलं तर एकंदरीत 7 बॉलचा खेळ शेष आहे. आणि किण एक चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. कॉट बिहाइंडच्या अपील. आकाश आले आणि आकाश गेले देखील. बाद. आणि 6 वरती होता. ती मॅच आता 6 चेंडू आणि 3 वरती आले. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग अर्थात इथे या धावा तुम्हाला गोळा करायच्याच आहेत. चालू तर चालू. काय मैदानाच्या आतमध्ये आकाशने संघाला इथे अडचणीमध्ये आणलंय. षटकार खेचण्याचा औदार्य हे त्यांनी केवळ मनी बाळगलं नाही, तर संघाला हिताचा विचारच जणू काही केलेला नाही आहे. कारण मॅच फसली. आता मात्र 6 बॉल 3ची गरज. एखादी विकेट आणखीन जर का इथे प्राप्त झाली यदा कदाचित, तर सामन्याला इथून कलाटणी निश्चितच प्राप्त होईल. क्रिकेटचा खेळ आहे. कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल ना हा खेळ, याचा मात्र नेम नाही.
गोलंदाजी मार्क वर्दी. प्रवीण दाखल होत असताना पाहायला मिळतो. ओमकार बॅटिंगसाठी दाखल झालेत, नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. कोलातला बॉल TDS रक्षकाचा भेद. मॅच बदलली आहे. सामन्याने ते रंग भरलेत. सरडा क्रिकेट आणि राजकारण कधी रंग बदलेल याचा मात्र नेम नाही. या मॅचने रंग बदललेत. अगदी रंगात आली ही मॅच. चांगल्या दर्जाचा धावफलकावरती धावा, जिथे मात्र आपण पाहिलं 35-3 ची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये झेल होणं गरजेचं होतं, परंतु तो झालेला नाही आहे. मॅच संपेल. इथून तिथे, तिथून इथे केवळ फेकाफेक झाली आहे. रन्स आल्यात, सामना जिंकलाय. कर्णावळ या टीमने ही मॅच इथे जिंकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड. आपण टॉस करतो आहोत आणि अगदी त्याच वेळेला मॅन ऑफ द मॅच अर्थात किरण या सामन्याचा प्लेअर ऑफ द